विकेट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो आडव्या बॅटने खेळलेला फटका, जिथे एक धाव जरूर पूर्ण करण्यात यश येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय, परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनंतर आपण पाहिलं तर जरूर अकाउंट ओपन केलं जातंय, ते अर्थात साई जिराड या संघाचं. परंतु हे दोन्ही फलंदाज आपण पाहिले ना तर नक्कीच मोठे फटक्यांसाठी ओळखले जातात आणि त्यामुळे आपण पाहतोय कर्णधाराने या दोन्ही खेळाडूंना सलामीला पाठवलंय. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर फुलाई देवी सासवणे संघ तितका ताकदीचा संघ आहे. षटकातील पुढील चेंडू, विक्रमचा हा चेंडू मात्र अकूट टप्प्याचा आणि चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावे. अजिंक्य वैती यासाठी ओळखला जातो आणि त्याच्या बॅटमधून आता मात्र नक्कीच एक मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक सेकंड इन अ रो अजिंक्य वैती ऑन द फायर. बॅटमधून आता मात्र आपण पाहतो बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. या 2 षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थात 13 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या 3 चेंडूवरती आपण पाहतोय 2 षटकार येत आहेत. विक्रम वरती हल्ला बोल केलाय फलंदाज अजिंक्यने. कमबॅक करावा लागेल विक्रमला. हा चेंडू मात्र आपण पाहतो सरळ बॅटने खेळलेला फटका, बॅक टू द बॉलर, जिथे आपण पाहतोय दर्शन वाकडे तैनात दिसतोय. चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 14 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. सुंदर सुरुवात आपण पाहतोय साई जिराड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. या चेंडूवरती समीरच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहतोय चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. चांगला फटका आपण पाहतोय. पूर्णपणे विक्रम थळेवरती जरूर हल्लाबोल केलाय फलंदाजांनी. अजिंक्य असेल समीर असेल दोन्ही बाजूंनी आपण पाहतोय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु यावेळी चेंडूनी बॅटचा तितकासा संपर्क होत नाही. परंतु इथे काय घडलं, डायरेक्ट हिटची नक्की संधी होती, परंतु तिथे एक धाव एक्स्ट्रा स्वरूपाने खर्च केली जाते. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात 21 धावा. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना तर जरूर कौतुक करावं लागेल फलंदाजांचं. अप्रतिम दर्जाची फलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये चालू आहे. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आदित्य गिजम आपण पाहतोय. फुलाई देवी सासवणे संघाचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. चांगला फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. एक धाव नक्कीच पूर्ण करण्यात यश येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय, परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते त्या अर्थात 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती लागतात, जिथे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय. एक धाव जरूर खर्च केले या गोलंदाजाने. षटकातील पुढील चेंडू अजिंक्य बुगिया. अजिंक्य वैती आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जरूर अजिंक्य जिथे अतिशय दर्जेदार असा खेळ करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर 2 षटकार
अजिंक्यच्या बॅटमधून आपण पाहिले, तदनंतर समीरच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला, तर नक्कीच विक्रम थळेचं ते षटक महागडं षटक आलं. तब्बल 21 धावा त्याने खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. सुंदर चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत आपण पाहतो एक धाव नक्कीच पूर्ण करण्यात यश येते. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 24 धावा धावफलकावरती येत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर चेंडू. या पद्धतीची जरूर गोलंदाजी करायची आहे त्या अर्थात फुलाई देवी सासवणे संघाला. खोलवर टाकलेला चेंडू खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जरूर आदित्य गिजमचं कौतुक करावं लागेल, कारण का एक कमबॅकिंग करणारा षटक म्हणूया. आतापर्यंत 4 चेंडू झाले, 4 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. एकही मोठा फटका या षटकामध्ये पाहायला मिळत नाहीये. खऱ्या अर्थाने जरूर कौतुक करावं लागेल. चांगले एक्झिक्युशन, प्रॉपर गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय त्रिफळाचित फर्निचर डिस्ट्रॉय केलाय फलंदाज समीर थळे. बॅक टू दी पविलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये कैवल्य येतोय. हा देखील आपण खेळाडूला पाहिलं तर जरूर मोठा फटका खेळण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू, जिथे पहिला धक्का जरूर लागलाय साई जिराड संघाला. आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये आपण पाहतोय शेवटचा चेंडू, परंतु आदित्य गिजमचं नक्कीच कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय जरूर लेग बिफोर द विकेटच्या नादात कैवल्य पाटील. बॅक टू दी पविलियन. खूप मोठा धक्का साई जिराड संघाला. मैदानामध्ये आपण पाहिलं ना तर पहिलं षटक हे साई जिराड संघाच्या बाजूने लागलं आणि दुसरं षटक आपण पाहिलं तर जरूर इथे फुलाई देवी सासवणे संघाने कमबॅक केलंय. कारण का ज्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकात तब्बल 21 धावा आल्या. तदनंतर आपण पाहतोय या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्या आणि 2 महत्वाच्या फलंदाजांना देखील तंबूत सुद्धा पाठवलंय. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय माऊ 11 एकविरा थळ विपक्ष नवजीवन दिघवडी. या 2 संघादरम्यानची लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. माऊ 11 एकविरा थळ आणि नवजीवन दिघवडी एक मोठा सामना, आणखीन एक सामना रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा वळूया आपण मैदानाकडे, जिथे ओमकार येतोय नवीन फलंदाज. ओमकार पाटील आणि अजिंक्य वैती ही जोडी मैदानामध्ये आहे. अजूनही आपण पाहिलं ना तर 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. नवीन गोलंदाजच्या ट्रॅक वरती निखिल आलाय. षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट. निखिलचा पहिला चेंडूवरती आपण पाहतोय अजिंक्यने आसमान दाखवलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. अजिंक्य अजिंक्य वैती मात्र एक हाती किल्ला लढवतोय आपल्या संघासाठी. अतिशय चांगल्या दर्जाची फटकेबाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते आणि त्यासाठी तो ओळखला जातो. कमबॅक करावा लागेल निखिलला. पुन्हा एकदा आपण पाहतोय परंतु यावेळी नक्कीच कमबॅक पाहायला मिळालं. परंतु काय घडलं इथे मात्र 2 संध्या होत्या परंतु एकही संधी मिळाली नाही. त्या अर्थात सासवणे संघाला तुम्ही कोणाची झेल सोडलीत. अर्थात अजिंक्य वैतीला 2 जीवदाने मिळाली एका चेंडूवरती. पहिला झेल ड्रॉप झाला, तदनंतर धावची स्वरूपाने सुद्धा संधी मिळाली होती परंतु डायरेक्ट हिट झाला नाहीये. अजिंक्य या जीवदानाचा पुरेपूर उपयोग घेणार यात तिळ मात्र शंका नाहीये. सासवणे संघ आता मात्र जरूर थोडासा बॅकफुटला सरकताना
या चेंडूवरती एक धाव जरूर येते. डिक्लेअर परिसरामध्ये चेंडू गेलाय त्यामुळे जरूर एक धाव येते आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 32 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. निखिलने जरूर कमबॅक केलं होतं. हा चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर ज्याला आपण म्हणतो ना, तो चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये पेश करत असताना. गोलंदाज निखिल, एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज निखिलच्या माध्यमातून. एक धाव जरूर येते या चेंडूवरती. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 33 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आल्यात. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय या तिसऱ्या षटकामध्ये. ओमकारच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. ओमकार पाटील ब्रँडेड फटका. निखिल वरती पूर्णपणे हल्लाबोल पाहायला मिळतोय. ओमकारच्या बॅट मधून सुद्धा आपण पाहतो आले आले एक मोठा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे उचलून घेणारा चेंडू. नक्कीच कौतुक करावं लागेल निखिलचं षटकाराला. तदनंतर आपण पाहतोय जरूर कमबॅक केलंय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला. एका चेंडूचा खेळणं बाकी या षटकामधील आणि धावफलकावर नजर मारली तर 39 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकामधील. जरूर लेग बिफोर द विकेटच्या नादात इथे बाद होऊन परततोय. ओमकार पाटीलची खेळी येते संपुष्टात. तीन षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात 39 धावा. आता मात्र पहिल्या सत्रातील शेवटचं षटक येणं बाकी. बघूया कितपर्यंत मजल मारतोय तो अर्थात साई झिराट संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रशांत येतोय, तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय संघाचा कर्णधार प्रसाद येतोय. फुलाई देवी सासवणे संघाकडून आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि अंतिम षटक घेऊन प्रसाद. बघूया कशा पद्धतीने कामगिरी करणार. प्रशांत येतोय नवीन फलंदाज, ज्याच्याकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना अतिशय चांगला खेळ केला आणि साई झिराट संघाचं नाव खूप मोठं केलंय. अलिबाग प्रीमियर लीग पर्व पहिल्या मध्ये आपण पाहिलं तर याच खेळाडूने अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. 40+ असलेला हा खेळाडू आपण पाहतोय, परंतु दर्जेदार कामगिरी करतोय. अजून देखील आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला खेळ आहे या खेळाडूकडे. पहिला चेंडू आपण पाहतोय. मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर जरूर डिक्लेअर झोन मध्ये जरूर जातोय चेंडू. रिव्ह्यू घेतला जातोय. नक्कीच फक्त पंचांसाठी रिव्ह्यू असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू नो आहे.
9+1 अशा एकूण 2 धावा जरूर येत आहेत. फ्रीडचा चेंडू जरूर आता मात्र फायदा घ्यावा लागेल फलंदाज अजिंक्यला. प्रसादने नक्कीच पहिला चेंडू थोडासा खराब टाकलाय. लाईन अँड लेंथवर गोलंदाजी होणं अपेक्षित. हा चेंडू मात्र नक्कीच चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळालाय. जिथे फ्रीडचा चेंडू होता तिथे मात्र आपण पाहिलं तर जरूर डायरेक्ट हिटची संधी होती, परंतु इथे मात्र 2 धावा जरूर पूर्ण केल्यात. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 43 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे आपण पाहतो अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. प्रसादला जरूर कमबॅक करावं लागेल. अजूनही आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रामधील 5 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. आतापर्यंत प्रसादने जरूर 4 धावा खर्च केल्यात एका चेंडू मागे. सुंदर चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू. या पद्धतीची गोलंदाजी होणं अपेक्षित आहे आणि ती गोलंदाजी मात्र नक्कीच मैदानामध्ये पेश करत असताना गोलंदाज प्रसाद कौतुक करावं लागेल या खेळाडूचं सुद्धा. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना तर नक्कीच दोन्ही फलंदाज तगडे फलंदाज आपण पाहतोय, त्यामुळे त्यांच्या समोर या पद्धतीची गोलंदाजी करणं तितकं सोपं नाही आहे. परंतु प्रसादने नक्कीच चांगले एक्झिक्युशन केले. यावेळी प्रशांतला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. राईट मोर द विकेटचा मारा. हा चेंडू आपण पाहिलं तर जरूर धावची स्वरूपामध्ये प्रशांत इथे बाद होईल. नवीन फलंदाज साहिल येतोय मैदानामध्ये. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या सत्रामधील आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात 44 धावा. मोठा फटका आलाय. अजिंक्य या चेंडूची वाट बघत नाही, डायरेक्ट सीमारेषा बाहेर पाठवतो. चेंडू सीमारेषा बाहेर. त्या पद्धतीची खेळी मात्र आपण पाहतोय. सलामीला आलेला फलंदाज अजिंक्य अजूनही मैदानामध्ये आहे, त्यामुळे नक्कीच भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय साई जिराड. पुन्हा एकदा आपण पाहतोय अजिंक्यच्या बॅटमधून एक मोठा फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. स्पर्धेचा उच्चांक आपण पाहतोय, अर्थात 56 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही एका चेंडूचा खेळणं बाकी, त्यामुळे बघूया कितपर्यंत मजल मारतोय साई जिराट संघ. हा चेंडू मात्र नक्कीच चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला, जिथे मिळणार केवळ एकच धाव. षटक क्रमांक आपण पाहतो इथे 4थं देखील समाप्त होतंय. अर्थात पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त झालाय मैदानामध्ये आणि पहिल्या सत्र समाप्त झाल्यानंतर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 57 धावा आणि 58 धावांची गरज असेल फुलाई देवी सासवणे संघाला. तत्पूर्वी एक विनंती असेल की यानंतर होणारा सामना माऊ 11 एकविरा थळ विपक्ष नवजीवन दिघोडी दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. नवजीवन दिघोडी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, तरी माऊ 11 एकविरा थळ संघाचा कर्णधार चला आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. मैदानामध्ये आपण पाहतोय जिथे चालू असलेला सामना फुलाई देवी सासवणे विपक्ष साई जिराड या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय, जिथे पहिल्या सत्राचा खेळ अर्थात पूर्वार्धाचा खेळ संपलाय मैदानात आणि 57 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 58 धावांचं लक्ष असणार ते अर्थात आपण पाहतोय फुलाई देवी सासवणे संघासमोर. बघूया या 58 धावांचा पाठलाग करत असताना इथे कशा पद्धतीचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तत्पूर्वी नक्कीच या दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. या दुसऱ्या सत्राचं धावचं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय कर्जत गावचा बुलंद आवाज अर्थात समीर सोमणे सर यांच्याकडे जाऊया. डीजे
कडे वळतोय आपण पहिल्या फेरीतील अंतिम सामना आजच्या दिवसातील. एकीकडे माऊ 11 एकविरा थळ तर दुसरीकडे नवजीवन दिघोडी. मी विनंती करतो की विलाजी राणे आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे टॉस बॉक्सवर. दोन्ही संघ आपण पाहतोय नामवंत संघ. एकीकडे सुमेध पत्रे, दुसरीकडे आपण पाहतोय सागर उर्फ पिंट्या. बघूया कशा पद्धतीचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळेल या दोन संघांविरुद्ध. तर विलास राणे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल मैदानामध्ये केला जाईल. नाणेफेकीचा कौल केला जातोय. टेल होतोय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो अर्थात नवजीवन दिघोडी संघाने. काय निर्णय असेल पिंट्या? शक्यत बॅटिंगच असेल. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जास्त वेळ घेणार नाहीये. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि वळूया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. 4 षटकांचा सामना आणि दोन्ही संघांना विनंती असेल की प्लेइंग लिस्ट कृपया लगेचच पाठवून द्यायची आहे. आशुतोष. श्री शिवसाई क्रीडा मंडळ बापगाव आयोजित ही स्पर्धा शिवसाई चषक 2025. काल या स्पर्धेचा शुभारंभ अलिबागचे आमदार, दुसऱ्यांदा त्यांना आमदार होण्याचा मान मिळाला. सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि उद्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा असेल. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने दिलीपजी भोईर अर्थातच छोटम शेठ यांची उपस्थिती आपल्याला नक्कीच लाभेल. या स्पर्धेसाठी उत्तमजी राऊत, दिनेशजी राऊत, मिलिंदजी काठे, परेजी प्रभाकर काठे आणि श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव व ग्रामस्थ मापगाव यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचे तो फलंदाजी करणाऱ्या फुलाई देवी सासवणे या संघाला साई जिराटने भल्या मोठं लक्ष ठेवलं. 58 धावांचं. फुल टॉस बॉल, मिड विकेटला फिल्डर, फ्री होम डिलिव्हरी, फलंदाज बाद. मोठी संधी होती, मोठा फटका खेळण्याची, परंतु त्या संधीला परावर्तित करू शकला नाही फलंदाज. उलट पक्षी फलंदाज बाद झाला फुल टॉस चेंडूवरती. पहिलाच मोठा धक्का. आदित्य 1 डाऊन पोझिशनला. पुन्हा फुल टॉस. आता विकेट कीपर जज करतोय. आणखी एक फलंदाज बाद केलाय. गोलंदाज मंदारने. ती मंदारला भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवातीला 2 धक्के. हाफ ट्रॅकर बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. पहिली धाव फलकावरती जोडली जाते. फुलाई देवी सासवणे विरोधात साई जिराट. चला दोन्ही टीमचे 12th मन साई जिराट
सध्या हा संघ क्षेत्ररक्षण करतोय, ज्याने 58 धावांचं लक्ष इथे ठेवलंय. निकेतन. बॅटच्या स्विंग बद्दल आपण आज दिवसभर चर्चा केली, बॅट स्पीड बद्दल आपण चर्चा केली. बॅटचा स्पीड दमदार आहे परंतु इम्पॅक्ट नाहीये. चेंडूच्या लाईन मध्ये न येता हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. निर्धाव चेंडू मंदारकडून. सुरुवातीला त्याने 2 झटके दिले, त्यानंतर डॉट बॉल तो टाकतोय. चांगली गोलंदाजी. टप्पा थोडा पुढे ठेवला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट मधून चेंडू पुढे सरकतोय. फक्त एकच धाव. डीप मधून असलेला फिल्डर वेगानं तिथे धावत आला. एकच धाव दिले. 58चं पाठलाग पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या अवघ्या 2. 56 करायचे. दमदार षटक राहिले ते साई झिराडच्या बाजूने. गोलंदाजी मंदार. 2 झटके त्याने लवकरच दिले या संघाला. आडव्या बॅटने बॉल पाठवला स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल जाईल सीमारेषा पार. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजाला पाचारण करा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 8. शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला तो निकेतनने. तो फार गरजेचा होता कारण सुरुवात एवढी दमदार केली होती गोलंदाज मंदारने. मुख्य मंचावरती पाहुणे आमचे उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव शिवसाई चषकाचा हे नवं वर्ष अर्थातच 2025 आणि या नववर्षाच्या सुरुवातीलाच एक भली मोठी स्पर्धा. अलिबाग तालुक्याचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट तुम्ही सध्या अनुभवताय. 3 ओव्हरमध्ये 50 धावा करायच्यात. रोहन. अनेक टोपण नावं असतात खेळाडूंना. 18 चेंडू 50 धावांची गरज आहे. नुकताच भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच सिरीज संपन्न झाली. आपल्या सगळ्या आशा धुळीत. यॉर्क बॉल पा बुंध्यात टाकलेला हा चेंडू होता. जसं नाव आहे तसं काम आहे गोलंदाजाचं. रोहन. 17 चेंडू 50 धावांची गरज. चौकार षटकार. बाउंड्री सिक्सर. विक. नॉन स्ट्रायकिंग एंडला चांगला थ्रो विकेट कीपर कडून. 5 चलाखीने बाद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकेरी धाव टेन्शन देणार नाही साई झिराट टीमला. त्यांचा 12th मन देखील खुश आहे त्यांच्या कामगिरीवरती. मगाशच्या मॅचचे 12th मन पाहण्यालायक होते. म्हणूनच मी मगाशी एबी स्पोर्ट्सला देखील म्हटलं कॅमेऱ्यात काही दोस्त असतील तर त्यांचे 12th मन दाखवा, म्हणजे पुढच्या वेळी ते घेऊन येतील. ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड स्ट्रोक. बॉल पाठवला निकेतन. सीमारेषा पार. दे घुमा के. विकेट घेतली होती. इनसाइड एज. विकेट कीपर क्लोज आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अशा कॅचेस घेणं खूप कठीण काम आहे. 12th मन एक्साइट झाला परंतु ते एक्साइटमेंट त्यानंतर त्याने आवरली. निर्धाव चेंडू. मंदार समोर निकेतन. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. एक स्क्वेअर लेगला, एक लॉंग ऑनला.
येस, मला असं वाटतं 12th मनचे बाबा सध्या विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. डॉट बॉल आला शेवटचा. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला म्हणून एक्साइट जास्त झाले होते. पहा किती चित्र वेगळे आहे. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या 17, 17 आणि उर्वरित 2 षटकांमध्ये 12 चेंडू 41 धावा करायचे. गणित माझं थोडं कच्चं आहे. धावा पटकन लक्षात राहतात, बाकी काही नाही. पहिले चित्र थोडं वेगळं होतं. बाबा दिसले की अगदी कडेकडेने क्रीडांगणाच्या बाजूने मुलं पाळायची. बाबा आलेत, 4:30चा टाइम झाले. 5 वाजता बाबा येतील घरी. चला गप घरी, चला जास्त क्रिकेट खेळलो. आता चित्र बदललंय. बाबा खेळतायत, मुलगा इथून त्यांचा खेळ पाहतोय. जमाना बदललाय, हे खरं आहे. हे तुला चिंता नाही, पुढे भविष्यात तू चांगलं क्रिकेट खेळला तर बाबा तुला साथ देतील. फक्त चांगला खेळ. बाबांचं स्वप्न वेगळं असेल. त्यांनी टेनिस बॉलकडे लक्ष दिले. बाबा म्हणत असतील की लेदर बॉलकडे तू लक्ष दे. चला 12 बॉल 41. प्रयत्न करावे लागतील. सिंगल डबलने काम बनणार नाही. आता 41 धावांचा पाठलाग. प्रत्येक षटकामागे 20 चौकार षटकार हवेत. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जी माहीदने फटकेबाजी केली ना A3 सोगाव टीम कडून, त्यानंतर कोणत्याही फलंदाजाने एवढं प्रभावित केलेलं नाहीये. परंतु निकेतनचा हा फटका इथे फसलाय. झेल घेतला जातोय. अजिंक्य डीजे मास्टरला हिंदी गाण्यांचा संपूर्णतः विसर पडलेला आहे. मराठी गाणे ऐकत होता. आता दुपारच्या सत्रामध्ये थोड्या हिंदी गाण्यांचा देखील, ते देखील जुनं तर सोनं. विक्रम नवीन फलंदाज सध्या मैदानात. बाउन्सर आणि त्यावरती ऑन द टोस खेळलेला फटका. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय. आणखी एक फलंदाज बाद. आलेली आहे ती बॅटिंग करत असताना. फुलाई देवी सासवणे टीम साठी बॅकफुटला जाऊन हलक्यात बॉल स्टीअर केलाय. दर्शन नवीन फलंदाज सध्या मैदानात. चर्चा चालू होती भारत विरोधात ऑस्ट्रेलिया. अजूनही चर्चा चालू आहे. पराभव झालाय. पराभवानंतर बऱ्याचशा चर्चा होतात. पराभव हा सहन करावा लागतो. पराभवाचे धक्के सोसावेच लागतात. वर्ल्ड कप आपण जिंकला, त्यांचं कौतुक केलं. पराभव आता सगळेजण बोलतात पराभव झालाय तर तोही स्वीकारला पाहिजे, पण तो थोडे कान तर टोचलेच पाहिजेत ना. कव्हर्सला फटका. कदाचित हाही झेल होईल आणि झेल मात्र तिथे सुटलाय. संधी मिळाले. BGMI ची देखील चर्चा चालू होती. श्रीमान लेजंडचे बरेच फॅन आहेत तिथे. पहा तिकडे सगळे वयस्कर मंडळ आहेत, परंतु त्यांनाही BGMI माहिती आहे. त्यांनी माना डोळावल्या. चला भरपूर धावांची गरज आहे. 40 पाहिजेत एका ओव्हरमध्ये. चला फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. धाव संख्या झाले 18. 40 पाहिजेत. 40 एका ओव्हरमध्ये 40. हा एखाद नवीन गोलंदाज आता ते वापरतील, त्याची हौस पिटवतील ते आता, बाकी काही नाही. किंवा थोडा एक्सपेरिमेंट असेल की हा बॉलिंग करू शकतो का पुढे, बरोबर ना. यंगस्टर आहे का हा. 12th मन जरा बोला, क्रिकेटमध्ये बोलावं लागतं. मला वाटते 12th मनचे बाबा मनीष गोलंदाजीसाठी येत आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा. आमचे दोन्ही पंच पुन्हा एकदा जोडले जातील. विनोद पाटील सर आणि त्याचबरोबर प्रकाश अष्टमकर सर. मजा आली आज आशुतोष सोबत काम करत असताना. म्हणजे सुरुवातीला मराठी समालोचक खरं तर या
मराठी भाषेचा आपण विचार केला तर क्रिकेटमध्ये तर आपल्या कानांना सवय झालेली आहे हिंदी आणि इंग्लिश भाषेची. हे कधी कधी ना इंग्लिश भाषा लवकर समजत नाही, परंतु क्रिकेटमधले इंग्लिश वर्ड असे आहेत ना की ते जुन्या माणसांनाही समजतात. हा कुठे मारलाय, काय झालंय, नक्की काय झालंय, ते इंग्लिश वर्ड देखील समजतात, परंतु मराठीत लवकर ते समजत नाही. मराठी भाषा क्रिकेटमधून लोकांपर्यंत पोहोचवणं एवढं सोपं काम नाहीये. बॉल चालला लॉंग ऑनला, चौकार, 4 धावा मात्र मिळत. मराठी भाषेवरती प्रभुत्व असणारे आमचे पाटील सर, ते देखील एक यंग टॅलेंट आहेत. ॲज अ कॉमेंटेटर खरं तर मी बघाशी सुरुवातीला म्हटलं की एक वेगळी लाईन आहे. खरं तर अष्टमकर सरांचा मुलगा मैदानात खेळतोय. नवीन नवीन खेळाडू पाहायला मिळतात. अष्टमकर सरांना आम्ही नेहमी पाहतो, प्रयत्न चालू होते परंतु यश काही मिळत नाहीये. फादर लेगसी, बाबांची परंपरा, अष्टमकर सरांचा मुलगा पुढे चालू ठेवतोय क्रिकेटमधून. तेही चांगले क्रिकेटर होते, आता ते डान्सिंग अंपायर आहेत. थोडा ऊन कमी होते, मला असं वाटतं संध्याकाळी डान्स पाहायला मिळेल श्री शिवसाई चषकामध्ये. आणखी एक निर्धाव चेंडू, चांगलं षटक टाकलं ते मनीष. एक चेंडू, विजयासाठी भरपूर धावांची गरज आहे. आणि ते विजय होतोय तो साई जिराडा संघ. अभिनंदन. नेक्स्ट मॅच भाऊ 11 एकविरा थळ विरोधात, माऊ 11 एकविरा थळ विरोधात नवजीवन दिघोडी. खास करून भाऊ असतं, माऊ